दक्षिण रायगड जिल्ह्यातील 6 तालुक्यातील नागरिकांसाठी माणगाव येथे असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात अनेक गैरसोयी तक्रारी वाढल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी मंत्री सुभाष देसाई यांनी अचानक रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली आहे। सोनोग्राफी, मॅमोग्राफी सारख्या अद्ययावत मशीन्स केवळ तज्ञांची नेमणूक नसल्याने धुळकात पडल्या असल्याचं खरं तर निदर्शनास आलंय। याशिवाय औषध साठा पुरेसा नसल्याचं देखील जाणवल्याने या सर्व गोष्टींचा पाठपुरावा वरिष्ठ स्तरांवरून करणार असल्याचं देसाई यांनी यावेळी सांगितलंय। आवश्यक औषधं सांगितलेली असतात, पण ती औषधच इथे नाही। त्यानंतर सोनोग्राफीची दोन यंत्र आहेत, परंतु ती सोनोग्राफी यंत्र चालवणारे सक्षम डॉक्टर इथे नियुक्त नाहीत। त्यामुळे जनतेला नाईलाजाने सोनोग्राफी बाहेरून करावी लागते। तर काही गरीब रुग्णांची अशी परिस्थिती आहे की त्यांना 1,000 रुपये ह्या सोनोग्राफीसाठी खाजगी रुग्णालयात खर्च करायची पाळी येते, तेव्हा ते मोठे हैराण होतात। मॅमोग्राफी हे एक फार महत्त्वाचं यंत्र आहे, ते इथे आलेलं आहे यंत्र, परंतु ज्यांनी यंत्र उपलब्ध करून दिलं त्या राज्याच्या आरोग्य यंत्रणेने ते यंत्र चालवण्यासाठी आवश्यक डॉक्टर मात्र नियुक्त केले नाहीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।